नमस्कार. टिळक स्मृती शताब्दी निमित्त आयोजित आजच्या या कार्यक्रमात लोकमान्य सेवा संघ विलेपार्लेच्या वतीने आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात आपण राष्ट्रगीताने करतो आहोत. नमस्कार रसिको. आज 1 ऑगस्ट 2020 लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी. त्यांचं पुण्यस्मरण करण्याचं हे 100वे वर्ष. या निमित्ताने आयोजित लोकमान्य स्मृती शताब्दी सोहळ्याच्या या कार्यक्रमात लोकमान्य सेवा संघ विलेपार्लेच्या वतीने आपणा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. 1 ऑगस्ट 1919 रोजी मुंबईमध्ये नरकेसरी लोकमान्य टिळकांचं निर्माण झालं आणि सगळी मुंबई नव्हे अवघा महाराष्ट्र हेलावला होता. त्याच वेळेस तुमचे हे स्फूर्तिदायी स्मरण आम्हाला वारंवार असेच घडत राहो या प्रेरणेतून पार्लेकरांनी स्थापन केलेली संस्था म्हणजेच लोकमान्य सेवा संघ आता 97व्या वर्षात पदार्पण करत आहे. हे वर्ष 2020 आपणासाठी खूप खास महत्त्वाचं, कारण हा टिळकांचा स्मृती शताब्दी सोहळा हा संपन्न करत असताना सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण हा सोहळा या तंत्रज्ञानाने सुकर केलेल्या मार्गाने तुमच्यासमोर आणतो आहोत. पण माझी खात्री आहे की आजच्या या सोहळ्याला जरी आपण आपापल्या घरी बसून आनंद घेत असलो तरी मनाने मात्र आपण लोकमान्य सेवा संघाच्या प्रांगणात येऊन पोहोचलेलो आहोतच. मी संस्थेच्या वतीने संस्थेचे कार्यवाह महेशजी काळे यांना की त्यांनी लोकमान्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा प्रारंभ करावा. लोकमान्य टिळकांच्या स्मृतीस अभिवादन करत असताना सुधीर मोघे यांचे शब्द ओठावर येतात. गोठून थिजल्या समाज पुरुषा जागविले याने, गोठून थिजल्या समाज पुरुषा जागविले याने, अवघड शास्त्रातले गूढही पारखिले याने, कठोर कारागृही यातना सोसित असताना, कठोर कारागृही यातना सोसित असताना, मग्न राहिला उकलित गीतेतील रहस्यांना, उदंड कर्तृत्वाचा साक्षात मेरुमणी होता, उदंड कर्तृत्वाचा साक्षात मेरुमणी होता, नररूपे अवतरला तो पुरुष सिंह होता, नररूपे अवतरला तो पुरुष सिंह होता. स्वातंत्र्याच्या तेजोमय सुक्तांचा उद्गाता, स्वातंत्र्याच्या तेजोमय सुक्तांचा उद्गाता, लाख रवींची आग तिच्यातून साठवली होती. मूर्त होय हो त्याच्या रूपातून कणखर निर्धार, मूर्त होय हो त्याच्या रूपातून कणखर निर्धार, अग्निकणासम नेत्र जिभेला खडगाची धार, तेजाचा लसलसता अंकुर काळ जात होता, तेजाचा लसलसता अंकुर काळ जात होता, स्वातंत्र्याच्या तेजोमय सुक्तांचा उद्गाता, नररूपे अवतरलेला तो पुरुष सिंह होता, नररूपे अवतरलेला तो पुरुष सिंह होता. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक या नरकेसरीने मराठी मनांची मशागत केली. या द्रष्ट्या युगनायकाने लोकांमध्ये दडलेल्या शक्तीला चेतवलं आणि समाज सुदृढ व्हावा म्हणून या बलवंत नायकाने साधनानाम अनेकता हा मंत्र दिला आणि सामर्थ्य आहे चळवळीचे याची जाणीव करून दिली. त्यांच्या विचारातून स्फूर्ती घेऊन आणि त्यांची स्मृती चिरस्थायी राहावी म्हणून जन्माला आलेला हा लोकमान्य सेवा संघ विलेपार्ले ही संस्था, ही आपली संस्था आता 97व्या वर्षात पदार्पण करते आणि हे वर्ष हे टिळकांच्या पुण्यस्मरणाचं 100वे वर्ष असल्यामुळे आपल्यासाठी खूप खास आहे. जेव्हा संस्थेने 60 वर्ष पूर्ण केली त्यावेळेस केलेल्या भाषणात पु ल देशपांडे यांनी संस्थेच्या ब्रीदवाक्याचा उल्लेख केला होता.
ते म्हणाले, सेवा करावया लावा देवा योग्य हा चाकर, अशा भावनेतून काम करणारी मंडळी इथे एकत्र आहे आणि म्हणून इथे सेवेचं अखंड काम सुरू आहे आणि त्यामुळेच या वास्तूला टिळक मंदिर हे नाव अगदी साजेचं आहे. आजही बदलत्या समाज माध्यमांचा वेध घेत आणि सगळ्या बाबतीत जास्तीत जास्त पारदर्शकता बाळगत लोकाभिमुख लोकोपयोगी काम करण्याचा वसा आपला निरंतर आहे. आणि या निमित्ताने संस्थेच्या वतीने आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी मी आमंत्रित करते आहे संस्थेचे कार्यवाह महेशजी काळे यांना. नमस्कार. आज आपण लोकमान्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी इथे जमलेलो आहोत. 1 ऑगस्ट 1920 रोजी सरदार गृहात त्यांचं देहावसन झालं व गिरगाव चौपाटीवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळेला जो अफाट जनसमुदाय जमला होता त्यात आपल्या पार्ल्याचेही काही नागरिक होते व येतानाच त्याने असा पक्का निश्चय केला की पार्ल्यात आपण लोकमान्यांचं असं स्मारक उभारायचं की त्यांचं कार्य व संदेश आपल्याला पुढे नेऊन देता येईल. त्यावेळेला पार्ल्यात जी मंदिरं होती त्या मंदिरात हे सभा घ्यायचे व त्या सभेतच त्यांनी ठरवलं व 1920 पासून पार्ल्यात गणपती उत्सवाची सुरुवात केली. 1921ला पार्ले टिळक विद्यालय व 1923ला लोकमान्य सेवा संघाची स्थापना केली. स्वतः श्रमदान करून या मंडळीने एक चौथरा बांधला व त्या चौथऱ्यावर सर्वप्रथम साहित्य सम्राट न. चि. केळकर यांचं व्याख्यान ठेवून कार्यक्रमांना सुरुवात केली. 1924ला त्याच चौथ्यावर त्यांनी एक छोटी इमारत बांधली व त्याला नाव दिलं टिळक मंदिर. नुसतं टिळक मंदिर म्हणून ते थांबले नाहीत तर त्या मंदिराचं पावित्र्यही त्यांनी जपलं व अजूनही जपत आहेत. सेवा करावया लावा देवा हा योग्य चाकर हे ब्रीदवाक्य मनाशी धरून त्यांनी कार्याला सुरुवात केली. जसजसं कार्य वाढत गेलं तसतसं ते इमारतीचा विस्तार करत गेले. 1925 साली त्यांनी ती छोटी इमारत बांधली. त्याच्यानंतर 1935 साली त्यांनी प्रथम विस्तार केला व दुसरा विस्तार 1971 साली केला, जी इमारत आज आपण बघतो आहोत. आपल्यासमोर त्याने आदर्श ठेवला तो लोकमान्य टिळक, छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांचा. पण असं असूनसुद्धा किंवा कुठल्याही धार्मिक किंवा राजकीय पक्षाचं बांधिलकी आपल्यावर बांधून गेली नाही. हे व्यासपीठ त्यांनी सगळ्यांसाठी खुलं ठेवलं. या व्यासपीठावर कोण येऊन गेले नाहीत. तर माझ्या माहितीप्रमाणे सर्व राजकीय पक्षाचे पुढारी, सर्व साहित्यिक, कलाकार, असा एकही माणूस नाही की जो मंदिरात येऊन गेलेला नाही. काही नावं मी तुम्हाला वाचून दाखवली तर तुम्हाला त्याची आयडिया येईल. इथे कोण येऊन गेले नाहीत. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, महर्षी धोंडो केशव कर्वे, स्वातंत्र्यवीर सावरकर, विनोबा भावे, सरजुन नायडू, श्यामाप्रसाद मुखर्जी, गोविंद बल्लभ पंत, बाळासाहेब आंबेडकर, जे.बी. कृपलानी, लाला लजपतराय, लक्ष्मण शास्त्री जोशी, आचार्य प्र. के. अत्रे, प्राध्यापक नासी फडके, वि. स. खांडेकर, वि. वा. शिरवाडकर, माननीय बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी आणि मागच्याच गणपतीत आपणहून आपल्या संस्थेला भेट देणारे आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी. या यादीत मी पु. ल. देशपांडेचं नाव घेतलं नाही. ते एवढ्यासाठीच कारण ते आपल्या घरच्यासारखेच आहेत आणि म्हणूनच त्यांना मिळालेली सर्व पदके, मानपत्र, पुरस्कार हे आपल्या घरीच म्हणजे इथे लोकमान्य सेवा संघात ठेवलेले आहेत. कधी आलात तर जरूर त्याला भेट द्या. संस्थेचे उपक्रम हे सामाजिक गरज पाहूनच सुरू झाले व सातत्याने त्याचा पाठपुरावा करत राहिलो. मला सांगायला आनंद वाटतो की असा एकही उपक्रम नाही की जो चालू करून बंद करावा लागला. तुम्ही लक्षात घ्या की व्यायामशाळा, ग्रंथालय, सांस्कृतिक शाखा, स्त्री शाखा, प्रचार शाखा, नागरिक दक्षता गरजेनुसार त्यात भर पडत गेली. ती पालक मार्गदर्शन केंद्र, पाळणाघर, संवाद व सहयोग साधणारे दिलासा व नवीन उद्योजकांना स्टार्टअप उत्तेजन देणारे ग्राहक पेठ आणि वृद्धांसाठी वृद्धाश्रम, आनंदधाम. थोडक्यात काय तर पाळणा घरापासून ते वृद्धाश्रमापर्यंत सर्व. आज आमच्या एकूण 3 इमारती आहेत व एकूण 20 शाखा
12 महिने विविध कार्य करत असतात. सत्कार समारंभ, पुस्तक प्रकाशनं, करमणुकीचे कार्यक्रम, स्पर्धा, शिबिरं, त्याचबरोबर गणपती, महालक्ष्मी, दहीकाला, गुढीपाडवा यासारखे उत्सवही साजरे केले जातात. व आता तर आम्ही फेसबुक आणि यूट्यूबवर लाईव्ह पण जायला लागलेलो आहोत. नक्की तुम्ही बघा, त्याला लाईक करा. गेली 97 वर्ष ही संस्था कार्यरत आहे. आत्तापर्यंत आपण त्याला जसा पाठिंबा दिलात तसाच ह्याही पुढे द्याल याची मला खात्री आहे. आपल्या सहकार्याची व सहयोगाची मला अपेक्षा आहे. आज आपल्याकडे 2 विचारवंत आलेले आहेत. त्यांचे विचार ऐकण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत. सर्वश्री डॉक्टर दीपक टिळक व डॉक्टर विनय सहस्रबुद्धे या दोघांचे मी लोकमान्य सेवा संस्थातर्फे स्वागत करतो. व कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी तत्पूर्वी मला काही ऋणनिर्षेध करायचे आहेत, तेवढी मी सांगून मी आजचं भाषण संपवतो. आज आपल्या कार्यक्रमात आम्हाला ज्यांचे सहाय्य लाभले असे सुप्रसिद्ध चित्रकार श्री सुहास बहुलकर, प्रसिद्धीसाठी शैलेश तोंडळकर, छायाचित्रण करणारे सुधाकर रायकर, प्रसाराची जबाबदारी सांभाळणारे लोकेश तारदाळकर व आलोक हर्डीकर, संस्थेचे सेवक वर्ग व सर्व कर्मचारी, आमचे कार्याध्यक्ष श्री उदय तारदाळकर व सर्व कार्यकारी मंडळ, त्याचबरोबर माझ्याबरोबर कार्यरत असलेल्या कार्यवाह डॉक्टर रश्मी फडणीस यांचे मी विशेष आभार मानतो. त्याचबरोबर आपले आमदार श्री पराग आळवणी व ACP अविनाश धर्माधिकारी यांचेही आभार मानतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या कार्यक्रमाचे संयोजक श्री विश्वजित भिडे यांचे मी मनापासून आभार मानतो व धन्यवाद देतो. व आजच्या सूत्रसंचालिका डॉक्टर समीरा गुजर जोशी यांचे मनापासून आभार मानून यांची पुढची सूत्रे मी त्यांच्याकडे सुपूर्द करतो. नमस्कार. धन्यवाद महेशी. विचारवंत कसा असावा? विचारवंत लोकमान्य टिळकांसारखा असावा. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय असं विचारण्याची निर्भयता त्याच्या ठिकाणी असायला हवी. आणि त्याचबरोबर स्वराज्याची चतुसूत्री मांडण्याची योजकताही त्याच्याकडे असायला हवी. भारताला विचारवंतांची अशी थोर परंपरा लाभली आहे. अगदी वसिष्ठ, विश्वामित्र, वामदेव यांच्यापासून ते चाणक्यापर्यंत किंवा न्यायशास्त्री प्रभूणेंपर्यंत राजसत्तेच्या बरोबरीने आपल्या बुद्धिमत्तेचं तेज उभं करणारे असे विचारवंत या भारताने जगाला दिलेत. सध्याच्या घडीला देशाची ध्येय धोरणं ठरवली जात असताना त्याच्यामध्ये जे नाव अग्रणी आहे, ज्यांच्या बुद्धिमत्तेचं तेज देशाच्या उपयोगी पडतं आहे, असं एक नाव म्हणजे डॉक्टर विनय सहस्रबुद्धे. आणि हे नाव मराठी असण्याचा आम्हा सर्वांना रास्त अभिमान आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ही जबाबदारी तर विनयजी समर्थपणे सांभाळत आहेतच, पण त्यांचं नाव घेतलं की रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीची आठवण आपल्याला हमखास होते. कारण राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांची प्रशिक्षित फळी महाराष्ट्रात उभी करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. राजकीय पक्षांचं निवडणुकीतल्या यशाकडे सगळं लक्ष असतं, ही लोकशाहीची एक फार मोठी मर्यादा असं विनयजींना कदाचित नेहमीच वाटत आलंय. आणि म्हणूनच पॉलिटिकल पार्टीज ॲज विक्टिम्स ऑफ पॉप्युलिझम अँड इलेक्टोरल कंपल्शन्स अ क्वेस्ट फॉर सिस्टमॅटिक सोल्युशन या विषयावरती त्यांनी आपला प्रबंध मुंबई विद्यापीठात सादर केला आणि त्यासाठी त्यांना डॉक्टरेट पदवी प्रदान झाली. पण त्यांचं हे संशोधन केवळ पुस्तकामध्ये, ग्रंथामध्ये बंदिस्त न राहता ते प्रत्यक्ष आचरणात कसं येईल याकडे त्यांचा कल आहे. किंबहुना त्यांच्या संपूर्ण कार्याचा हाच गाभा आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता ते खासदार या प्रवासामध्ये अनेक मानाची आणि महत्त्वाची पदं त्यांनी भूषवली. नुकतीच त्यांची संसदेच्या मनुष्यबळ विकास समितीच्या अध्यक्षपदी निवडणूक झाली आहे. या निवडीसाठी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. मुंबई विद्यापीठाच्या कार्यकारिणीवरती 18 वर्ष इतका प्रदीर्घ काळ त्यांनी काम केलंय. त्याचबरोबर अनेक संस्था, मग एशियाटिक सोसायटी असेल, अहमदाबाद येथील सरदार पटेल प्रशासकीय प्रशिक्षण संस्था असेल किंवा आपल्या सगळ्यांच्या जवळची चतुरंग प्रतिष्ठान असेल, अशा अनेक संस्थांबरोबर निगडीत राहून त्यांनी कायम समाजोपयोगी काम केलंय.
अफगाणिस्तान जेव्हा तालिबान्यांच्या तावडीतून मुक्त झालं तेव्हा तिथे गेलेलं पहिलं भारतीय सामाजिक संस्थांचं जे शिष्टमंडळ होतं त्याचं नेतृत्व करण्याचा मान विनयजींना मिळाला. त्याचबरोबर भाजपचं विजन डॉक्युमेंट बनवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. किंवा सध्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम बजावत असताना भारतातला जो सांस्कृतिक ठेवा आहे त्याचं संवर्धन करण्यासाठीची त्रिसूत्री मांडण्याचा मानसुद्धा विनय सहस्त्रबुद्धे यांच्याकडेच जातो. अशा अनेक महत्त्वाच्या पदांचा कार्यभार सांभाळत असतानाच सातत्याने जनप्रबोधनाचं काम ते करत असतात. यातूनच आहे लोकतंत्र तरीही, बियॉन्ड अ बिलियन बॅलेट्स यासारखी त्यांची ग्रंथसंपदा आपल्यासमोर आलेली आहे. त्यांचं मार्गदर्शन ऐकायला आपण सारे उत्सुक आहोतच. तेव्हा मी त्यांना विनंती करते की या प्रसंगी लोकमान्य सेवा संघाच्या या मंचावरून त्यांनी आम्हा सर्वांशी संवाद साधावा. सर्वांना नमस्कार. पार्ले आणि लोकमान्य सेवा संघ हे एक समीकरण झाले आहे आणि लोकमान्य टिळकांच्या या स्मृती शताब्दीच्या निमित्ताने पार्ल्यामध्ये आणि लोकमान्य सेवा संघामध्ये कार्यक्रम होणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. या अत्यंत मान्यता प्राप्त अशा ख्यातकीर्त अशा संस्थेच्या व्यासपीठावर या निमित्ताने लोकमान्यांविषयी मला आपल्याशी काही बोलता येतं आहे हे मी माझं भाग्य समजतो. आणि त्यामुळे सुरुवातीलाच हे निमंत्रण माझ्यापर्यंत ज्यांनी पोचवलं ते श्रीयुत विश्वजित भिडे आणि त्याचबरोबर या कार्यक्रमात माझ्यानंतर बोलणारे मान्यवर मुकुंदराव चितळे या दोघांनाही मी धन्यवाद देतो आणि माझ्या विषय प्रतिपादनाला सुरुवात करतो. लोकमान्यांची स्मृती शताब्दी आहे आणि 100 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी आपण सगळेजण जाणतो की लोकमान्यांचं देहावसान याच मुंबई शहरामध्ये झालं आणि हजारो लोक रस्त्यावर आले आणि सरदार गृह ज्या ठिकाणी लोकमान्यांनी शेवटचा श्वास घेतला तिथून चौपाटीपर्यंत मोठी अंत्ययात्रा निघाली. अंत्यदर्शन घेण्याकरता गावोगावहून लोक आले होते आणि सगळ्यांच्या लाडक्या टिळक महाराजांना अखेरची मानवंदना देण्याकरता लोक अतिशय भावव्याकुळतेने का परंतु या सगळ्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झाले होते आणि त्यांच्या अंत्यसंस्कारांना देखील हजर होते. स्वतः महात्मा गांधी या कार्यक्रमात होते आणि असं सांगतात की ते अनवाणी चालत गेले टिळक महाराजांविषयीची त्यांची श्रद्धा आणि त्यांचा आदरभाव व्यक्त करण्याकरता. त्यामुळे अशा उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या लोकमान्यांची स्मृती शताब्दी ज्यावेळी आपण साजरी करतो त्यावेळी मला त्यांचं स्वराज, त्यांची स्वदेशी, त्यांची स्वभाषा आणि स्वभूषा याबद्दलची आग्रही भूमिका या सगळ्या मुद्द्यांचा आजच्या कालखंडामध्ये आपण सगळ्यांनी मिळून परामर्श घेणं हे अतिशय महत्त्वाचं वाटतं. लोकमान्य आणि लोकमान्यांचं नाव घेतल्यानंतर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही त्यांची सिंहगर्जना आपल्याला आठवल्याशिवाय राहत नाही. पण लोकमान्यांची स्वराज नावाची जी संकल्पना होती, स्वराज्य नावाचा जो त्यांचा विचार होता, मला असं वाटतं की तो नुसता राजकीय सत्ता स्वकीयांकडे असावी एवढ्या पुरता सीमित नव्हता. कारण लोकमान्यांचं चिंतन हे केवळ राजकारणापुरतं नव्हतं. त्यांनी अनेक ठिकाणी म्हटलेलं आहे आणि त्यांची तत्वचिंतनाची जी क्षमता होती, त्या विषयातली त्यांची पारंगतता होती ती आपण सगळेजण जाणतो. आणि त्यामुळे लोकमान्यांनी स्वराज आणि स्वराज्य याविषयी जरी मांडणी केली असली आणि तो माझा जन्मसिद्ध अधिकार आहे असं जरी सांगितलं असलं तरी त्यांची स्वराज्याची संकल्पना ही खूप व्यापक होती हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्या काळामध्ये म्हणजे मागच्या शतकाच्या पहिल्या 20 वर्षांमध्ये काँग्रेस पक्ष अस्तित्वात आला होता. भारतीय राष्ट्रीय सभा या नावाने काँग्रेसची ओळख होती आणि अनेक मान्यवर नेते देशातले हे काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते होते, कारण तीच एकमेव लोक चळवळ होती. आणि आपल्याला माहिती की त्या चळवळीचं जे स्वरूप होतं त्याच्यामध्ये त्याचं वर्णन न्यायमूर्ती रानड्यांनी त्या काळामध्ये असं केलं होतं की सबंध देश हा एक लोखंडाचा थंड गोळा झाल्यासारखा पडून होता आणि कुठलीही चेतना दिसत नव्हती. लोक हतबल झाल्यासारखे वागत होते आणि असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी अशा प्रकारची एक दैववादी अशी मानसिकता समाजामध्ये निर्माण झाली होती. अशा स्थितीत समाजात चेतना निर्माण करणं खूप गरजेचं होतं आणि हे चेतना निर्माण करण्याचं काम मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वपूर्ण काम हे लोकमान्यांनी केलं.
लोक असं म्हणतात की, आणि ही गोष्ट खरी आहे की लोकमान्यांचे त्यांचे अत्यंत परममित्र आणि सहकारी त्यांच्या कामातले गोपाळ गणेश आगरकर, सुधारककार आगरकर यांच्याशी मतभेद झाले. आणि त्या मतभेदाचं कारण असं होतं की आगरकरांना असं वाटत होतं की सामाजिक सुधारणा आधी व्हाव्यात आणि लोकमान्यांचं असं म्हणणं होतं की सामाजिक सुधारणा करता येतील पण आधी राजकीय सुधारणा व्हाव्यात, आधी स्वातंत्र्याला अग्रक्रम दिला पाहिजे. पण मला असं वाटतं की दोघांचं एकमेकावर निस्सीम प्रेम होतं आणि वैचारिक मतभेद असले तरी मला असं वाटतं की कुठेतरी एक समान धागा देखील होता. म्हणजे सामाजिक सुधारणांच्या बाबतीत टिळकांची भूमिका सामान्यतः चित्र रंगवलं जातं तशी कर्मकांडीपणाची किंवा पुराणपंथी पद्धतीची अशी होती असं मला वाटत नाही. फक्त अग्रक्रमातला फरक होता आणि अग्रक्रमाच्या बाबतीत टिळक आग्रही होते कारण त्यांचं असं ठाम मत होतं ज्याला आपण करेज ऑफ कन्व्हिक्शन म्हणतो. त्यातून ते बोलत होते की आधी राजकीय सुधारणा झाल्या पाहिजे. परंतु सामाजिक विषयामध्ये त्यांची भूमिका, लोकमान्यांची भूमिका ही आगरकरांच्या भूमिकेपेक्षा खूप वेगळी होती असं मला वाटत नाही. काही प्रमाणात वेगळी असेल पण मूलभूत काही त्याच्यामध्ये अंतर होतं असं मला वाटत नाही. आणि असं मला न वाटण्याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे की लोकमान्यांनी गणेशोत्सव आणि शिवाजी उत्सव साजरे करताना जी दृष्टी दाखवली होती, म्हणजे तो काळ कसा होता आपल्याला माहिती आहे की एकीकडे प्रार्थना समाज, ब्राह्मो समाज, हिंदू समाजावर केली जाणारी टीका, त्यातल्या कर्मकांडांवरती केले जाणारे प्रहार, इंग्रजी शिक्षणाचा झालेला परिणाम, त्यामुळे स्वकीयांमध्ये निर्माण झालेली स्वतःविषयीची एक प्रकारची न्यूनगंडाची भावना, या सगळ्या गोष्टींचं वातावरण त्या काळात होतं. आणि या न्यूनगंडाच्या भावनेतून लोकांना बाहेर काढण्यासाठी, त्यांच्यात एक सामूहिक आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी काहीतरी करण्याची गरज होती. आणि इथे लोकमान्यांची प्रतिभा आपल्याला दिसते की त्यांनी गणेशोत्सवाची संकल्पना मांडली आणि 19व्या शतकाच्या अखेरच्या टप्प्यामध्ये देशामध्ये जे घराघरात गणपतीच्या पूजनाचे कार्यक्रम व्हायचे ते सार्वजनिकरित्या व्हायला लागले. आणि या सगळ्या कार्यक्रमांच्या बाबतीतली टिळकांची भूमिका केसरीच्या एका अग्रलेखात त्यांनी लिहिलंय. माझ्या सुंदरी 1897-98चा अग्रलेख आहे. त्यात टिळक असं लिहून जातात की यावेळीही गणेशोत्सव साजरा झाला पण फरक इतका होता की तो समाजातल्या एखाद्या विशिष्ट वर्गानेच केला असं झालं नाही, तर समाजातले 18 पगड समुदायांचे सारे लोक त्याच्यामध्ये सहभागी झाले आणि सगळ्यांनी मिळून हा उत्सव साजरा केला. म्हणजे धार्मिकतेला एक सामाजिक आशय निर्माण करणं त्याच्यामध्ये किंवा तो जोडणं धार्मिकतेच्या संकल्पनेमध्ये, याचं एक फार महत्त्वाचं काम या विषयातलं हे गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकमान्यांनी केलं. आता गणेशोत्सवाला जर धार्मिकता आणि सामाजिकता यांचा समन्वय दिसून येतो गणेशोत्सवाच्या संकल्पनेत, तर शिवाजी उत्सवाच्या संकल्पनेमध्ये मला असं वाटतं की सामाजिकता आणि समाजाची जी विजिगीषा आहे या दोन्हीचा एक सुंदर समन्वय साधण्याचा प्रयत्न. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ शासनकर्ते होते, राजे होते, महाराजे होते असं नव्हतं, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अतुलनीय पराक्रम, साहस असं समीकरण आहे. आणि हे समीकरण जर लोकांच्या मध्ये रुजवायचं असेल तर शिवजयंती उत्सवाला देखील तशाच प्रकारचं महत्त्व आपण दिलं पाहिजे. आणि म्हणून लोकांनी शिवजयंती उत्सव सुद्धा सामूहिकतेने साजरा करावा. बरं, त्याच्यामध्ये वेळापत्रक बघा. गणेशोत्सव हा साधारणतः शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या कालखंडामध्ये येतो, तर शिवजयंती उत्सव हा दुसऱ्या कालखंडामध्ये. म्हणजे दर 6 महिन्यात लोकांना एका वेगवेगळ्या निमित्ताने एकत्र येण्याची एक संधी द्यावी, त्यातून एक सामाजिक पुरुषार्थ जागवावा, त्यातून समाजामध्ये आपल्या भोवतालातली जी काही आपली अवस्था आहे, आपण ज्या एका संकटातून पारतंत्र्याच्या जातो आहोत त्याच्याबद्दलची जाणीव निर्माण व्हावी, स्वातंत्र्याची कुठेतरी ठिणगी का होईना मनामध्ये निर्माण व्हावी, या भावनेतून अत्यंत ज्याला आपण म्हणतो की एक रणनीती कुशल अशा समाजचिंतकांनी मांडलेला हा घाट होता. आणि म्हणून गणेशोत्सव आणि त्या पाठोपाठ शिवजयंती उत्सव ही लोकमान्यांची दृष्टी होती. आणि या दृष्टीतून त्यांनी हे उत्सव सुरू केल्यामुळे मी तर असं म्हणेन की इंग्रजीमध्ये ज्याला रेनेसा म्हणतात तसा सांस्कृतिक पुनरुज्जीवनाचा जो प्रयत्न आपल्या देशामध्ये झाला त्याचे अग्रदूत
लोकमान्य टिळक होते असं म्हटलं तर मी कोणती अतिशयोक्ती करतो असं मला वाटत नाही. कारण लोकमान्यांनी हे ओळखलं होतं की निखळ राजकीय विश्वावर लोक येणार नाहीत. कारण ब्रिटिशांना दोन गोष्टी खूप प्रिय होत्या. एक म्हणजे आपण फार मोठे कायद्याचे रक्षक आहोत वगैरे वगैरे, आणि दुसरं आम्ही अत्यंत लोकशाहीवादी आहोत. या दोन्ही गोष्टींचा वापर लोकमान्यांनी अत्यंत चतुराईने चाणाक्षपणाने केला. आणि या दोन्ही मुद्द्यांवरच ब्रिटिश ज्याच्याबद्दलची एक शेखी मिरवतात, ज्याच्याबद्दल एक अभिमान बाळगतात, त्याच्यामध्ये कसा पोकळपणा आहे ते लोकमान्यांनी अनेक वार दाखवून दिलं. कोर्टाच्या अनेक लढायांमधनं दाखवून दिलं आणि वर्तमानपत्रातल्या अनेक अत्यंत कठोर शब्दातून मांडलेल्या भावना ज्याच्यामध्ये आहेत अशा अग्रलेखांमधूनही दाखवलं. आणि ही पुन्हा मला असं वाटतं की टिळकांच्या कार्यशैलीची एक वैशिष्ट्यपूर्णता आहे की ब्रिटिशांनाच त्यांच्या मानबिंदूंच्या संदर्भामध्ये त्याचा पोकळपणा दाखवून देणं, स्पष्टपणे दाखवून देणं, आणि ज्या गोष्टींबद्दल आपण खूप अभिमान बाळगता तो किती वृथा आहे हे त्यांना सांगणं, हे अत्यंत मोलाचं काम लोकमान्यांनी केलं. आणि म्हणून मला असं वाटतं की लोकमान्यांच्या स्वराज्य संकल्पनेत हा सगळा भाग आहे. लोकमान्यांना याची जाणीव होती की रणनीतीशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही, आणि ते करण्याकरता अचूक वेळ साधणं हे देखील आवश्यक होतं. मंडालीच्या तुरुंगातून ते परत आले आणि नंतर त्यांनी होम रूल लीगची स्थापना केली, आणि 1914, 15, 16 हा सगळा जो कालखंड आहे, हा होम रूल म्हणजे काय, म्हणजे स्वशासन. म्हणजे त्या काळामध्ये काँग्रेस जरी स्थापन झाली असली आणि पुढे काँग्रेसनी स्वातंत्र्य लढ्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली असली तरी आपण सगळेजण जाणतो की काँग्रेसमध्ये नेमस्त आणि जहाल अशा प्रकारचे दोन गट होते, आणि टिळक हे जहाल गटाचं प्रतिनिधित्व करत. आता हा जहालपणा होता कशाच्या बाबतीत? जहालपणा स्वतःच्या अधिकारांविषयी उच्च रवानी बोलण्याच्या बाबतीत होता, जे नेमस्त मंडळी करत नव्हती, वेगवेगळ्या कारणामुळे करत नव्हती. काहींना असं वाटत होतं की धोरणीपणाने आपण अशाच पद्धतीने वागलं पाहिजे आणि ब्रिटिशांचा विश्वास संपादन केला पाहिजे. ब्रिटिशांच्या मनामध्ये एक आपण हे सगळं राज्य शकट नीट चालवू शकतो याबद्दलचा एक विश्वास निर्माण केला पाहिजे, अशी वेगवेगळ्या प्रकारची भूमिका असेल, भावना असेल, तो भाग वेगळा. परंतु लोकमान्यांना हे माहिती होतं की एकदा तरी आपल्याला उच्चरवानी हे सांगितलं पाहिजे, म्हणजे आपण नेमके कुठे जातो आहोत याचं लख्ख भान ब्रिटिशांच्या मनामध्ये निर्माण. आणि म्हणून त्यावेळी काँग्रेसने एकदम स्वराज, पूर्ण स्वराज, स्वातंत्र्य, ब्रिटिशांनी निघून जावं अशा प्रकारची भूमिका इतक्या स्पष्टपणाने घेतली नसली तरी टिळकांनी मात्र ही भूमिका, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, या अत्यंत सोप्या समजायला, अत्यंत निसंदिग्ध, अत्यंत स्पष्ट आणि अत्यंत ठाम अशा एका वाक्याचा उच्चार करून 1916 मध्ये घेतली. काही वर्षांपूर्वी या घोषणेची शताब्दी आपण साजरी केली. आणि हे वाक्य दिसायला खूप साधं आहे, पण त्याच्यामध्ये खूप गहन अर्थ आहे की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. यामध्ये जो इंडिव्हिज्युअल राईटचा विषय आहे, जो लोकशाही संकल्पनेचा एक पायाभूत मुद्दा आहे, ज्याच्यानंतरच मग 1 पर्सन 1 व्होट हे निर्माण झालं की दर डोई एक मत. याची पायाभूत संकल्पना ही प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिगत अधिकारांमध्ये आहे. आणि म्हणून लोकमान्यांनी त्या घोषणेत म्हटलं की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. मी जन्माला आलो व्यक्ती म्हणून त्यावेळीच मला हा अधिकार प्राप्त झाला, ही काही तुमची कोणाची मेहरबानी नाही. माणूस म्हणून मला हा अधिकार, एक प्रकारे हा ह्युमन राईट आहे. हा शब्द त्या काळात होता का नाही मला माहिती नाही, पण हा मूलभूत मानवी अधिकार आहे. मी या चराचरामध्ये जन्माला आलो, पृथ्वी तलावर अवतीर्ण झालो, त्याच वेळी मला हा अधिकार मिळालेला आहे. आणि लोकमान्य टिळक पुढे असर्ट करून अत्यंत आग्रहाने, निग्रहाने म्हणतात की आणि तो मी मिळवणारच. म्हणजे ब्रिटिशांना कुठल्याही प्रकारे अंधारात ठेवण्याची त्यांची कल्पना नाही, लेके रहेंगे. आणि म्हणून ही जी एक अत्यंत ठामपणाने मांडलेली स्वराज्याच्या बद्दलची भूमिका होती, हे देखील मला असं वाटतं की टिळकांचं वैशिष्ट्य आहे की इतक्या उच्चरवानी त्या काळामध्ये, इतक्या अलीकडे ही भूमिका कोणी मांडली. आणि मी म्हटलं तसं त्या स्वराज संकल्पनेचा व्याप खूप मोठा होता. त्यामध्ये स्वदेशी होती, त्यामध्ये स्वभाषाही होती, त्यामध्ये स्वज्ञानही होतं, त्यामध्ये स्वभूषा देखील होती. सगळ्या प्रकारे हा स्व बांधलेला होता. आणि पुन्हा तो कसा
13 त्या मुलांचे पुढारी, म्हणजे सगळ्यांना सर्वसमावेशकतेने पुढे घेऊन जाण्याचा, कुठल्याही एका विशिष्ट वर्गाचा अभिजनांचा असा हा भाग नाही आहे. हा सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा भाग आहे. आणि टिळकांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये देखील याची खूप उदाहरणं आपल्याला सापडतात. अनेक गोरगरिबांना टिळकांच्याकडे कायद्याचा सल्ला घ्यायला जायची वेळ यायची आणि त्यावेळी त्यांचा जो व्यवहार लोकमान्यांच्या बरोबर असायचा तो अतिशय वेगळ्या पद्धतीचा, आपुलकीचा. म्हणजे एक एवढा मोठा नेता आपल्याशी बोलतोय असं त्यांना वाटू नये, त्याचं दडपण त्यांच्या मनावर येऊ नये अशा असायचं. परवा महाराष्ट्र टाइम्समध्ये आमच्या विकास परांजपे यांनी लेख लिहिला, एक सामान्य माणूस म्हणून, म्हणजे एक व्यक्ती म्हणून, एक मनुष्य म्हणून लोकमान्य कसे होते. लोकमान्य लोकोत्तर होतेच, पण शेवटी ते कुटुंबाचे कर्ते पण होते, गृहस्थ होते. आणि एक गृहस्थ म्हणून, एक व्यक्ती म्हणून त्यांचं जीवन कसं होतं याच्या अनेक हकीकती परांजपेंच्या लेखामध्ये आपण बघितल्या. आणि त्यातला एक प्रसंग मला आठवतो की रंगपंचमी, धुळवड या सगळ्या काळात टिळकांवर कोणीतरी रंग उडवला आणि टिळक काही चिडले वगैरे नाही, घरी आले आणि त्यांनी कपडे बदलले. कोणीतरी विचारलं की तुम्ही त्या ज्यांनी तुमच्या अंगावर रंग उडवला त्यांना काही रागावलं नाही, त्यांना काही झापलं नाही, त्यांच्याबद्दल काही बोलला नाही. तर टिळक असं म्हणाले की हा उत्सव आहे आणि त्या उत्सवात लोकमान्यांसारख्या व्यक्तीवर देखील आपण रंग उडवू शकतो याचा त्यांना जो आनंद झाला आहे तेवढा तरी पुरुषार्थ त्यांनी दाखवला. मला त्याच्यामध्ये पडायचं नव्हतं, त्यांच्या आनंदावर एक प्रकारे विरजण आनंदाला लावायचं नव्हतं, म्हणून मी ते सहन केलं असं टिळक म्हणाले. मार्मिक आहे की समाजामध्ये ही प्रेरणा निर्माण व्हावी, समाजामधला हा पुरुषार्थ जागावा, समाजामध्ये अशा प्रकारची एक भूमिका असावी सामूहिकतेने काही करण्याची, ही त्यांची जी दृष्टी होती. मला असं वाटतं अनेक उदाहरणं त्यांच्या व्यक्तिगत जीवनातली नंतरही अनेक पद्धतीने ही समोर आली आहेत, अनेक लेखांमधून लोकांनी मांडली आहेत. आणि त्या सगळ्यातून ही दिसते की त्यांची ती व्यापकता, व्यापक दृष्टी. त्यांच्या स्वराज संकल्पनेच्या संदर्भात मी म्हणत होतो त्याप्रमाणे त्यात स्वभाषा देखील आहे, स्वभूषा देखील आहे आणि मुख्य म्हणजे स्वचा विकास आहे. मला असं वाटतं की काही वर्षांपूर्वी आपल्या देशात आणि जगातही अन्यत्र अस्मितेचं राजकारण खूप सुरू झालं होतं. आणि ही अस्मिता म्हणजे ओळख, अस्मिता म्हणजे परिचय, अस्मिता म्हणजे असणं. तर ही जी गोष्ट आहे ती एक पाशवी भावना आहे, म्हणजे प्रायमॉर्डियल फिलिंग आहे असं एकेकाळी देशातल्याच नव्हे तर जगातल्या समाजशास्त्रज्ञांचं म्हणणं होतं. आणि त्यामुळे अस्मितेचे विषय कळणं म्हणजे फारच काहीतरी क्षुद्र राजकारण करणं वगैरे असं मानलं जात असायचं. पण नंतरच्या काळात विचारात बदल झाला आणि समाजशास्त्रज्ञांना याची जाणीव झाली की अस्मितेचे विषय हे खूप ताकदीचे विषय असतात. आणि त्यामुळे त्यांच्या दृष्टिकोनात जसा बदल झाला तसा त्यांच्या शब्दरचनेमध्ये देखील बदल झाला. म्हणजे आत्तापर्यंत अजूनही कदाचित काही होत असेल की मुंबई शहराचं, न्यूयॉर्क शहराचं किंवा आपल्या देशाचं वर्णन करताना लोक म्हणायचे की मेल्टिंग पॉट, मुंबई इज अ मेल्टिंग पॉट. मेल्टिंग पॉट म्हणजे काय? म्हणजे जिथे तुमच्या अन्य सगळ्या ज्या अस्मिता असतात, आपल्याला समांतर पद्धतीने अनेक अस्मिता या मिळत असतात आणि आपण त्या जगतही असतो. एकाच वेळी आपण पार्ल्याचे निवासी असतो, एकाच वेळी आपण कॉमर्सचे विद्यार्थी असतो, एकाच वेळी आपण काही व्यावसायिक असतो आणि त्याच वेळी आपण कुठून तरी आपल्या मूळ गावातून आलेलो असल्यामुळे त्या गावचे देखील रहिवासी असतो, मराठी भाषी असतो किंवा गुजराती भाषी असतो. तर या सगळ्या ज्या समांतरतेने आपल्याबरोबर आलेल्या अस्मिता आहेत त्या अस्मितांचा विलय होऊन केवळ मुंबईचा नागरिक म्हणून ज्यावेळी अस्मिता मिळते त्यावेळी असं म्हटलं जातं की मुंबई इज अ मेल्टिंग पॉट, न्यूयॉर्क इज अ मेल्टिंग पॉट. आता समाजशास्त्रज्ञ या शब्दाचा प्रयोग करत नाही. आता ते म्हणतात की मुंबई असो, न्यूयॉर्क असो किंवा बहुभाषिक, बहुधर्मी ज्याला म्हणू आपण, असे समुदाय एकत्र येतात त्यावेळी त्याचं वर्णन सलाड बाउल या पद्धतीने केलं जातं. कारण सलाड बाउलमध्ये सलाडमधले सगळे पदार्थ आपली आपली अस्मिता ही कायम ठेवतात, ओळख कायम ठेवतात आणि तरी देखील ते एका व्यापक अस्मितेचा भाग बनतात कारण सलाड एकाच बाउलमध्ये ठेवलेलं आहे. तर हा जो सूक्ष्म फरक समाजशास्त्रज्ञांच्या दृष्टीमध्ये अलीकडच्या काळात झाला आहे त्याच्यामधनं ही जी स्वच महत्व आणि स्वची जाणीव याबद्दलचं जे भान समाजशास्त्रज्ञांना अलीकडच्या काळात आलं, लोकमान्यांना ते काळातच आलं.
आणि म्हणून त्यांनी स्वराज संकल्पनेमध्ये स्वसंस्कृती, स्वभाषा, स्वभूषा या सगळ्या गोष्टी अंतर्भूत आहेत, अंतर्निहित आहेत अशा प्रकारची भूमिका घेतली होती असं आपल्याला दिसतं. त्यांनी त्यांच्या एका लेखामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्याला भाषावार प्रांतरचना करावी लागेल असा स्पष्ट उल्लेख केला. आणि केवळ तेवढंच करून ते थांबले नाही, तर काँग्रेसच्या अधिवेशनात ज्या ज्या वेळी लोक बोलायचे त्यावेळी त्यांना आपल्या मातृभाषेत बोलण्याची मुभा असली पाहिजे अशा प्रकारची भूमिका लोकमान्य घ्यायचे आणि अनेकांना मातृभाषेतून विषय मांडायला प्रोत्साहित देखील करायचे. असाच त्यांचा आग्रह स्वदेशीबद्दल होता. आणि आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रातला पैसा फंड काच कारखाना हा त्यांच्या प्रयत्नातून निर्माण झाला. त्यासाठी प्रत्येकाने पैसा पैसा गोळा करावा असा तो पैसा फंड आहे. आपल्या टाटांच्या मदतीने त्यांनी मुंबईतलं स्वदेशी स्टोअर्स हे स्थापन केलं, कारण स्वदेशी वस्तूंना बाजारपेठे हवी. म्हणजे अर्थशास्त्राची देखील अत्यंत प्रगल्भ जाण या माणसाकडे होती, या लोकोत्तर नेत्याकडे होती, ज्याच्यातून त्यांनी स्वराज्याचा हा मंत्र देत असताना या सगळ्या जाणीवा मला असं वाटतं की हळूहळू पण अत्यंत ठामपणाने विकसित करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळे स्वभाषेबद्दल, स्वभूषेबद्दल, स्वसंस्कृतीबद्दल, स्वतःच्या ओळखीबद्दल हा आग्रहीपणा किंवा ती जपण्याची त्यांची भूमिका ही अंततोगत्ता त्या स्वराज्याच्या प्रवाहाला बलिष्ठ करणार आहे. स्वराज्य हवंच आहे, त्याच्याशी तडजोड नाही आहे, पण तिकडे जाणारे जे मार्ग आहेत ते या पद्धतीने जाणार आहेत, ही त्यांची भूमिका. मंडालेला ते गेले, 6 वर्ष तिथे राहिले आणि तुरुंगातून त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. आता गीता रहस्य हा मराठीत कशासाठी लिहिला? कुठेतरी याचा उल्लेख आला की तो गीता रहस्य त्यांनी मराठीत लिहिण्याचं कारण त्यांनी एका ठिकाणी लिहिल्याचं संशोधक सांगतात की मी तो इंग्रजीतही लिहू शकलो असतो, पण गीता रहस्यामधला जो कर्मयोग आहे तो आधी माझ्या बांधवांना कळला पाहिजे म्हणून मी तो मराठीत लिहिला. ब्रिटिशांना तो कदाचित माहिती असेल किंवा नसला तरी त्याने फार फरक पडला नाही, पण माझ्या बांधवांना माहिती पाहिजे कर्मयोग काय आहे. आणि म्हणून गीतेचं जे सार आहे कर्मयोगातलं ते अत्यंत समजण्यासाठी उपयुक्त अशा पद्धतीने विविध दृष्टांत देत परंतु त्यांनी त्यामध्ये मांडले. आणखीन कर्मयोगशास्त्र असंच गीता रहस्याचं वर्णन आहे. आणि गीता रहस्याचं जे मराठी पुस्तक आहे आता जवळजवळ 28 आवृत्त्या निघाल्या. त्याच्यात अलीकडची आवृत्ती आपण बघितली तर लक्षात येतं, प्रस्तावनेत उल्लेख आहे की ते पुस्तक देखील स्वदेशी छापखान्यात स्वदेशी कागदावर छापलं जावं. पुण्याची चित्रशाळा प्रेसने ते छापलं पहिल्यांदा आणि स्वदेशी कागद मुंबईच्या एका गिरणीने त्यांना पुरवला. त्यामुळे एका अर्थाने त्यांच्या स्वराज्याच्या या संकल्पनेमध्ये सैद्धांतिक तत्वचिंतनात्मक भागही होता आणि व्यावहारिक भाग जो स्वदेशी आणि विदेशी कापडांची होळी आणि अशा अनेक उपक्रमातून त्यांनी मांडला. आणि स्वसंस्कृतीविषयीची एक जाण निर्माण करण्याचा आणि त्यामध्ये पुन्हा एक सामाजिक संघटन निर्माण करण्याची एक बैठक ज्या पद्धतीने गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव त्यांनी साजरे केले त्या सगळ्यांना दिसतो. असाच त्यांचा भर याचसाठी राष्ट्रीय शिक्षणावर देखील होता. आणि आज आपण पाहतो खूप मोठ्या प्रमाणात शिक्षण संस्था काढणारी लोक आहेत, पण त्या काळात त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापन केली. सुरुवातीला आगरकरही त्यांच्याबरोबर होते. न्यू इंग्लिश स्कूल, फर्गसन कॉलेज हे सगळ्या त्यांच्याच स्थापन झालेल्या संस्था आहेत. या संस्थांच्या सुरुवातीच्या काळात वर्णनं आहेत की लोकमान्य टिळक आणि आगरकर स्वतः शाळेमध्ये जाऊन जमीन आपल्या हाताने सारवायचे. केवढी विलक्षण राष्ट्रीय शिक्षणाबद्दलची निष्ठा. करावं लागलं हे काम तरी बेहत्तर, पण आपल्याला ही शाळा चालवायची. इतक्या मूलभूत परिश्रमांसाठीची सिद्धता ज्यांच्या मानसिकतेमध्ये होती याचं कारण त्या ध्येयाविषयीची एक जाज्वल्य निष्ठा म्हणावी. शिक्षण हा एक उपक्रम नव्हता केवळ, त्याच्यामागे एक दृष्टी होती, त्याच्यामागे एक संकल्पना होती, त्याच्यामागे काही आग्रह होते. आणि म्हणून एकाच वेळेला शिक्षण, पत्रकारिता, वकिली, ती जी वकिली त्यांनी केली ती देखील अत्यंत निष्ठेने केली. म्हणजे वकिली पेशाशी ते निष्ठावान होतेच, परंतु वकिलीचा उपयोग माझ्या समाज बांधवांना या कायद्यातल्या खाचाखोचा समजण्याकरता एक प्रकारे कायद्याची साक्षरता निर्माण होण्याकरता मी केला पाहिजे ही देखील त्यांच्या मनातली भूमिका. आणि म्हणून लोकमान्यांच्या या बहुविध उपक्रमशीलतेतून मला असं वाटतं की आपल्याला त्यांच्या स्वराज्य संकल्पनेची व्यापकता तर समजतेच,
तिचा हा जो विविधांगी आशय आहे तोही आपल्यासमोर येतो. आणि आजच्या काळात ज्यावेळी आपण आत्मनिर्भर भारताची चर्चा करतो त्या काळात देखील त्याचं किती महत्त्व आहे ते आपल्याला समजतं. म्हणजे स्वदेशी तंत्रज्ञानावर आणि तंत्रज्ञान स्वदेशात विकसित होण्यावर आपण जर पहिल्यापासून भर दिला असता तर कदाचित आज विदेशी कंपन्यांच्या ॲपवरती बंदी घालण्याची वेळ आपल्याकडे आली नसती, कारण ती ॲप आपल्याकडे आधीच निर्माण झाली असते. आणि म्हणून ही जी दृष्टी आहे आत्मनिर्भर भारताची माननीय पंतप्रधानांनी जी आपल्यासमोर मांडली आहे, ती संकल्पना देखील मला असं वाटतं की आत्मनिर्भरतेचा शोध घेण्याआधी आत्मपरिचयाची आवश्यकता सांगणार आहे. आणि चांगला योग आहे की आज 1 ऑगस्ट आहे आणि 5 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येतल्या राम मंदिराचं भूमिपूजन करणार आहे. आणि मला असं वाटतं की हे राम मंदिराचं भूमिपूजन हे नुसतं एका मंदिराचं भूमिपूजन नाही, ते आहेच, ते महत्त्वाचंच आहे, पण ते एक प्रकारे आपल्या राष्ट्रीय मानवबिंदूच्या पुनर्स्थापनेचा सोहळा. आणि ही मानबिंदूची पुनर्स्थापना यासाठी आवश्यक आहे की आत्मनिर्भरतेच्या मार्गावर जाताना पहिलं स्टेशन लागतं ते आत्मपरिचयाचं लागतं. तो आत्मपरिचय, आत्मबोध आणि त्यातून मग आत्मनिर्भर होण्यासाठीचे प्रयत्न, असा हा प्रवास आहे. आणि त्या प्रवासाच्या प्रारंभ बिंदूला पार्श्वभूमी आहे ती लोकमान्य टिळकांच्या स्मृती शताब्दीची. हा एक अतिशय स्वागतयोग्य असा योगायोग आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. आणि म्हणून आत्मनिर्भर भारताकडे आपला सुरू असलेला प्रवास, त्या प्रवासाच्या प्रारंभ काळातच अयोध्येत होत असलेलं भूमिपूजन आणि त्या भूमिपूजनाच्या 4 दिवस आधी लोकमान्यांची आपण साजरी करत असलेली स्मृती शताब्दी, यात मला एक नियतीचा संकेत दिसतो आहे. आणि माझी खात्री आहे की लोकमान्यांची प्रेरणा आणि अयोध्येतल्या राम मंदिरानंतर व्यापक अशा प्रकारचं एक विकसित देशाचं, भारताचं राष्ट्रमंदिर उभारण्याकरता आपण सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नांची आपल्याला प्रतीत होत असणारी आवश्यकता आणि या कोरोना संकटाच्या काळात देखील आपल्याला आत्मनिर्भर होण्यावाचून पर्याय नाही याबद्दल आपल्याला झालेली जाणीव, या सगळ्यातून मला असं वाटतं की एका उज्ज्वल भवितव्याकडे आपण निश्चितपणाने वाटचाल करू शकतो. लोकमान्यांची स्मृती जागवताना, त्यांच्या कार्याचा आढावा घेताना मला असं वाटतं की या सगळ्या मुद्द्यांचा आपण साकल्याने विचार केला पाहिजे. त्यातूनच आत्मनिर्भर भारताचा मार्ग प्रशस्त होण्याकरता जे परिश्रम आपल्या सगळ्यांना करावे लागतील, त्या परिश्रमांची प्रेरणा आपल्याला मिळेल. ती प्रेरणा घेण्यामध्ये आपण सगळेजण सफल व्हाल अशा प्रकारची इच्छा व्यक्त करून, अशा प्रकारची देवाकडे प्रार्थना करून की ती सफलता आमच्या वाट्याला येऊ, ती प्रेरणा आम्हाला सतत मिळत राहो, अशी प्रार्थना करून मी माझं बोलणं संपवतो. नमस्कार. माननीय विनयजी सहस्त्रबुद्धे यांच्यासारख्या विचारवंतांचं भाषण ऐकणं ही बौद्धिक मेजवानी असते, यात काही शंकाच नाही. आज आपल्याबरोबर या कार्यक्रमात ते सहभागी झाले, यासाठी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. आता वळूया पुढील वक्त्यांकडे. लोकमान्य टिळकांच्या विचारांचा वारसा, त्यांचे पणतू या नात्याने ज्यांना जन्मसिद्ध मिळाला असं म्हणता येईल, असं व्यक्तिमत्व म्हणजे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर श्री दीपक टिळक. श्री जयंतराव टिळक आणि श्रीमती इंदुताई टिळक यांचे सुपुत्र असल्यामुळे देशकार्याचा वसा त्यांना घरीच मिळाला. व्यवस्थापन व पत्रकारिता हा त्यांच्या अभ्यासाचा आणि जिव्हाळ्याचा विषय. मराठी नियतकालिकांच्या संदर्भात वर्तमानपत्रांच्या व्यवस्थापनातील समस्या या विषयावर त्यांनी आपलं संशोधन सादर केलं. टिळकांच्या विचारांची धुरा अव्याहत वाहणाऱ्या केसरीचं संपादकत्व असू दे, त्याचं व्यवस्थापन असू दे, सह्याद्रीसारख्या नियतकालिकाचं संपादकत्व असू दे, किंवा टिळक महाराष्ट्र विद्यापीठात वेगवेगळ्या भूमिका बजावत आता ते समर्थपणे सांभाळत असलेलं कुलगुरू पद असू दे. दीपकजी टिळक यांच्या कार्याचा आवाका प्रचंड आहे आणि म्हणूनच अनेक संस्थांशी ते अध्यक्ष, विश्वस्त या नात्याने संलग्न आहेत. काही उदाहरणच द्यायची तर केसरी मराठा ट्रस्ट असेल, श्री शिवाजी मंदिर ट्रस्ट असेल, वक्तृत्व तेजक सभा असेल. आणि या प्रकारचं सामाजिक कार्य करत असतानाच क्रीडा विषयाविषयी सुद्धा त्यांना प्रचंड जिव्हाळा आहे. म्हणूनच त्यांच्या लेखनाकडे जर एक नजर टाकली तर तिथे ज्याप्रमाणे लोकमान्य टिळक मेकर ऑफ मॉडर्न इंडिया यासारखा ग्रंथ दिसतो, जो इंग्रजी, हिंदी, मराठीबरोबरच जापनीज भाषेमध्ये सुद्धा प्रकाशित झालेला आहे, भाषांतरित झालेला आहे, त्याचबरोबरीने जुडो, कराटेसारख्या क्रीडा प्रकाराची ओळख करून देणारी पुस्तकं सुद्धा आहेत. असं एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व, लोकहितासाठी झटणारं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय श्री दीपकजी टिळक.
आज टिळकांचं 100वे पुण्यस्मरण आपण करत असताना या निमित्ताने त्यांच्याशी रक्ताच्या नात्याने संलग्न असणाऱ्या आणि त्यांच्या विचारांशी खरी बांधिलकी असणाऱ्या या व्यक्तीशी संवाद साधणं ही किती भाग्याची गोष्ट आहे. मी टिळक सरांना विनंती करते की त्यांनी या प्रसंगी आपणा सर्वांशी संवाद साधावा. स्वराज्याचे उद्गाते, राष्ट्रीयत्वाचे द्रष्टे आणि स्पष्टे, प्रखर पत्रकार, तेल्या तांबोळ्यांचे पुढारी, भारतीय असंतोषाचे जनक, संस्कृत तसं प्राचीन विद्याचे अभ्यासक, असे लोकमान्य टिळकांचं बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. या आधुनिक भारताच्या शिल्पकाराचा आज 1 ऑगस्ट 1920ला स्मृती शताब्दी वर्ष होत आहे. 100 वर्षानंतर लोकमान्यांचं व्यक्तिमत्व आपल्याला जे पाहायला मिळतं ते एखादं अथांग महासागरासारखं आहे. त्याचा ठाव घेणं आणि त्याची खोली मोजणं हे खरोखर एखाद्या लेखात, एखाद्या पुस्तकात किंवा समूहातसुद्धा अडचणीचं किंवा अवघड असं काम आहे. परंतु आज इतक्या वर्षानंतर जेव्हा आपण लोकमान्यांचं चरित्र आणि चारित्र्य पाहतो त्यावेळेला त्यातला टिळक विचार हा प्रामुख्याने आपल्या लक्षात येतो. या टिळकांच्या चरित्राचा जी पार्श्वभूमी आहे ही आपल्याला लक्षात घ्यावी लागते. ब्रिटिशांनी त्यावेळेला वेगवेगळी राज्य ही आपल्या ताब्यात घेतली होती आणि त्या सुमारास औद्योगिक क्रांती ही युरोपमध्ये झालेली होती. त्याच्यासाठी त्यांना एक पक्की अशी आपली बाजारपेठ पाहिजे होती आणि त्या दृष्टीनेच इंग्रजांनी या भारत आणि त्याच्या आजूबाजूच्या सर्व राज्यांना एकत्र केलं आणि ते एक बाजारपेठ म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं. आणि साहजिक या ठिकाणून कच्चा माल न्यायचा आणि पक्का माल आणायचा असं करत करत या देशात दारिद्र्य, रोगराई ही प्रचंड वाढली. लोक त्यामुळे त्रस्त होते. एका बाजूने इंग्रजी शिक्षणाचं मोह होता आणि त्यांनी रेल्वे किंवा तारायंत्र वगैरे असं जे काही या देशात आणलं ते खरोखर लोक अचंबित झालेले होते. त्यामुळे लोकमान्यांना प्रथम हे सर्व कसं आर्थिक शोषण आहे हे लोकांना समजावून सांगायचं होतं आणि त्याच्यामुळे त्यांनी सुरुवातीपासून एक नवं राष्ट्र निर्माण करायचं अशा दृष्टीनेच आपले विचार मांडलेले आहेत. तो केवळ एक गोरा राजा जाऊन काळा राजा आणायचा अशा तऱ्हेचे ते विचार नाहीत. आणि त्याच्यामुळे प्रजातंत्र किंवा लोक ही संकल्पनाच मुळे लोकमान्यांनी प्रथम आणली. तोपर्यंत लोकांचं मत, लोकांची सत्ता हा विचार इथल्या जनतेपुढे नव्हता. तसंच एक राष्ट्र हे सुद्धा या जनतेपुढे नव्हतं. वेगवेगळ्या भाषेत, धर्मात विभागलेलं हे राज्य होतं आणि असं राज्य, एकच देश हा आहे ही आत्मीयता लोकांच्यात निर्माण करावायची होती. देशप्रेम आणि सत्व या 2 गोष्टी लोकमान्यांनी लोकांना एकत्र आणून पहिल्यांदा निर्माण केल्या आणि नंतर समानहितत्व याच्यावर हे राष्ट्र निर्मितीचं काम त्यांनी सुरू केलं. या तिन्ही गोष्टीवर राष्ट्रीयत्व हे त्यांनी सांगितलं आणि त्या राष्ट्रीयत्वातूनच पुढे देशाच्या किंवा या भारताच्या उन्नतीच्या अनेक कल्पना लोकमान्यांनी मांडल्या आणि त्याला खूप असा प्रतिसाद मिळाला. लोकमान्यांनी जी चतुसूत्री लोकांना सांगितली की या चतुसूत्रीत नवराष्ट्र निर्मितीचा संदेश आहे. स्वराज्य जेव्हा ते म्हणत होते त्या स्वराज्यात स्व म्हणजे प्रजा आणि प्रजेचं राज्य अशा तऱ्हेने लोकशाहीची बीजे त्यांनी पेरली होती. आणि तेव्हापासूनच लोकशाही, लोकतंत्र, लोकमत असं ही व्यापक अशी कल्पना स्वराज्याची होती. श्रीमद भगवद्गीतेत जसं सांगितलं आहे त्याच्याप्रमाणे हा नैसर्गिक अधिकार
जन्मसिद्ध अधिकार प्रत्येक व्यक्तीस असतो आणि त्याला स्वतःच्या उन्नतीकरता प्रयत्न करणं आवश्यक असतं. आणि तेच लोकमान्यांनी लोकांना सांगितलं. त्यांच्या याच्यात स्वाभिमान, स्वदेश, स्वभाषा हे सगळंच स्वराज्याच्या किंवा स्वच्या कल्पनेत लोकमान्यांना अपेक्षित होतं. त्याच्याबरोबरच त्यांनी जे काही स्वदेशी आणि बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण या चतुसूत्रीतले उरलेले 3 भाग पाहिले आपण, तर हे तिन्ही भाग हे नवराष्ट्राच्या निर्मितीचे भाग आहेत. पारतंत्र्यात असताना सुद्धा लोकमान्यांना या ठिकाणचे उद्योगधंदे वाढावेत, या ठिकाणचं शेतीचं उत्पन्न वाढावं, हे याच्याकरता त्यांनी प्रयत्न सुरू केले होते. आणि त्याच्याकरता वेगवेगळ्या लोकमताचा रेटा या ठिकाणी त्यांनी वाढवला आणि त्याच्यातून हा विचार सगळ्यांना सांगितला. फक्त स्वदेशी जेव्हा आपण म्हणतो त्यात स्वदेशी उद्योग, सहकार, स्वदेशी माल विक्रीची व्यवस्था, स्वदेशी बँका किंवा तंत्रज्ञान, यंत्रमाग हे सर्व त्या स्वदेशीच्या याच्यात येतात. आणि त्याच्यामुळेच या ठिकाणी रोजगार वाढेल, या देशातली संपत्ती या देशातच राहील, हे लोकमान्यांना अपेक्षित होतं. आणि त्याच्याकरता बहिष्कारासारखं अहिंसक शस्त्र लोकमान्य टिळकांनी जनतेस दिलं. कोणीही घरी बसून हा आत्मनिर्भर भारताकरता अशा तऱ्हेने हे शस्त्र वापरू शकत होता, आपला निषेध व्यक्त करू शकत होता. आणि बहिष्काराला इतका प्रतिसाद मिळाला की 80% परदेशी माल या ठिकाणी विकला जाईना आणि स्वदेशी मालाला यात मागणी निर्माण झाली. आणि या मागणीमुळे या ठिकाणचे उद्योगधंदे सुरू झाले, या ठिकाणी रोजगार निर्मिती सुरू झाली. तसंच राष्ट्रीय शिक्षण हे सुद्धा लोकमान्यांना या देशाच्या उन्नतीकरताच अपेक्षित होतं. जे काही इंग्रजी भाषा या ठिकाणी किंवा भाषेतून शिक्षण दिलं जात होतं त्यात केवळ कारकून निर्माण करण्यापुरतंच ते मर्यादित होतं. त्याच्यामुळे लोकमान्य म्हणतात की भाकरीकरता चाकरी हे काही योग्य नाही. जो एखादा स्वतंत्र देश जे शिक्षण आपल्या लोकांना देऊ शकेल ते शिक्षण या देशात दिलं गेलं पाहिजे. त्याच्या लोकमान्यांच्या राष्ट्रीय शिक्षणात उद्योग शिक्षण, व्यापार शिक्षण, त्याचबरोबर आपल्या देशातलं जे काही पुरातन प्राचीन विद्या होत्या आयुर्वेदासारख्या ते शिक्षण, अशा तऱ्हेचं सर्व शिक्षणाचा त्यात समावेश आहे. शेती शिक्षणाचाही समावेश आहे. कारण लोकमान्यांना शेतीचं उत्पन्न वाढणं, कारण 90% लोकं त्यावेळेला शेतीवर अवलंबून होती आणि त्याच्यामुळे शेतीचं उत्पन्न वाढल्याशिवाय या ठिकाणची जी काही दारिद्र्य आहे हे नष्ट होणार नाही हे लोकमान्यांना माहिती होतं. आणि त्याच्यामुळे विदभर जमिनीत पोटभर अन्न अशा तऱ्हेचं शेतीचे उत्पन्न वाढायला पाहिजे, त्याच्या शेती प्रक्रिया उद्योग वाढायला पाहिजेत, या ठिकाणी पाटबंधारे निर्माण व्हायला पाहिजेत, संकरित बियाणं, वेगवेगळं नवीन यंत्र शेतीची अवजारं ही उभी राहायला पाहिजेत. या ठिकाणी साखर उद्योग मोठ्या प्रमाणावर निर्माण होऊ शकतो किंवा मुख्य त्यावेळेला कापूस आणि कापड या ज्या काही 2 गोष्टी होत्या त्याच्याकरता लोकमान्यांनी अनेक लेख लिहिले आणि या सर्व गोष्टींवर लेख लिहून लोकांच्यात याची जाणीव उत्पन्न करून दिली आणि त्याच्यातून धंदे शिक्षण किंवा कौशल्य या ठिकाणी निर्माण व्हावीत याच्याकरता त्यांनी प्रयत्न केले. आणि या सगळ्याचा परिणाम या देशातली संपत्ती वाढण्याकरता होणार होता आणि त्यावेळेला सुरुवात झाली. त्याच्यामुळेच मी म्हणतो की ती वर्ष ही नवनिर्मितीची वर्ष होती, राष्ट्रनिर्मितीची वर्ष होती. लोकमान्य टिळकांनी तर नंतर काँग्रेसकरता जो जाहीरनामा प्रसिद्ध केला 1918 तो जर पाहिला तर खरोखर हे देश स्वतंत्र होता का पारतंत्र्यात होता असं प्रश्न पडावा इतकं त्या याच्यात बारकाईने लोकमान्यांनी टिप्पणी केलेली आहे. आणि त्या याच्यातच भाषावर प्रांतरचना किंवा सक्तीचं स्त्री किंवा मुलांना सक्तीचं आणि मोफत शिक्षण अशा तऱ्हेच्या त्यात मागण्या आहेत. एक आजही आश्चर्य वाटतं की जे काही आपण धार्मिक सुट्ट्या घेतो की त्या किंवा साप्ताहिक सुट्टी घेतो
हे विचारसुद्धा लोकमान्यांनी लंडनमध्ये जाऊन तिथल्या सरकारपुढे मांडले होते. त्याच्यामुळे आज ह्या काही इतरही ज्या काही कामगारांकरता अनेक गोष्टी आहेत, त्यात लोकमान्यांनी त्या जाहीरनाम्यातच म्हटलं आहे की कामगारांचे तंटे सुटावेत याच्याकरता एक वेगळं असं काहीतरी भाग असला पाहिजे. आरोग्याकरता एक वेगळा आरोग्यमंत्री या भारताला असला पाहिजे. आज जेव्हा करोनासारख्या महामारीतून आपण जातो त्यावेळेला या गोष्टींचा आजसुद्धा आपल्याला लक्षात येतं की किती महत्त्व आहे. त्याच्यामुळे टिळक विचार हा नुसता कालातीतच नाही, तर त्याला वास्तवता आहे, त्याला आधुनिकता आहे आणि आधुनिक भारत या ठिकाणी निर्माण व्हावा ही लोकमान्यांची इच्छा होती. गीता रस्त्यातून त्यांनी या सर्व चळवळीला एक तात्विक अधिष्ठान दिलं. सर्वसामान्य माणसाला आपल्या घरात राहून राष्ट्रकार्य कसं करता येईल हे लोकांना सांगितलं. निवृत्तीकडून प्रवृत्तीकडे नेलं आणि या विचारातून त्यांनी या देशाची किंवा या राष्ट्राची निर्मिती केली. प्रत्येक गोष्टीला एक तात्विक अशा तऱ्हेचं अधिष्ठान दिलं की अगदी देश आणि देशाबाबत म्हणत असताना देश हे एक शरीर जर मांडलं तर स्वातंत्र्य हा त्याचा आत्मा आहे आणि आत्मा हा कधीच मरत नाही, आत्मा हा कधी नष्ट होऊ शकत नाही. त्याच्या स्वातंत्र्याची जी काही आपली इच्छा आहे ही सातत्याने राहील आणि त्यातच देशाचं जिवंतपणा हा राहील. अशा तऱ्हेने लोकमान्यांनी त्यावेळेला हे सगळे विचार मांडलेले आहेत. आणि आज जेव्हा आधुनिक भारतापुढे अनेक प्रश्न निर्माण होतात, मग राज्य आणि केंद्र असे प्रश्न असतील किंवा एकात्मता असेल, कारण आपल्या विविधता आहे आपल्याकडे, अशा वेळेला हे सगळे प्रश्न किंवा या ठिकाणचं आजही जग आपल्याला बाजारपेठ म्हणूनच संबोधतं. त्यावेळेला आपल्या देशातले उद्योगधंदे वाढावेत, या ठिकाणी रोजगारी वाढावी, हे टिळकांचे जे विचार आहेत या विचाराचा मागोवा हा आपल्याला घ्यावा लागतो आणि तो घेतल्यावरच आपल्या प्रश्नांना काही उत्तरं मिळतात. असे जे पायाभूत विचार आहेत आणि या युगपुरुषांनी ते मांडले, त्या युगपुरुषाच्या स्मृतीस मी पुन्हा वंदन करतो आणि या ठिकाणीच विरमतो. धन्यवाद. या प्रेरणादायी संवादासाठी माननीय दीपकजी टिळक यांचे मनपूर्वक आभार मानते. टिळक स्मृती शताब्दीचं हे वर्ष आणि या वर्षाच्या निमित्ताने आपण अनेक उपक्रमांना सुरुवात केली आहे. त्यातलाच एक अतिशय महत्त्वाचा उपक्रम, नवीन पिढीसाठी असलेला हा उपक्रम म्हणजे राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा. 1 ऑगस्टपासून म्हणजे आजपासून या चित्रकला स्पर्धेला सुरुवात होती आहे. यामध्ये 2 गट आहेत. कनिष्ठ गटामध्ये 4थी ते 7वीचे विद्यार्थी सहभागी होऊ शकणार आहेत, तर वरिष्ठ गटामध्ये 8वी ते 10वीचे विद्यार्थी. आणि सर्व विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना विनंती आहे की आपण कृपया आपल्या संस्थेच्या फेसबुक पेजला भेट द्यावी. या स्पर्धेची संपूर्ण माहिती तुम्हाला तिथे मिळेल आणि चित्र पाठवण्याची अंतिम तारीख आहे 30 सप्टेंबर. तेव्हा ताबडतोब आपण कामाला सुरुवात करावी अशी विनंती आहे. यानंतर कार्यक्रमाच्या अगदी अंतिम टप्प्यात आपण पोहोचलेलो आहोत आणि या ठिकाणी या वळणावर आपणा सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी आणि कार्यक्रमाचा समारोप करण्याची विनंती मी करते आहे संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री मुकुंदरावजी चितळे यांना. नमस्कार. लोकमान्य सेवा संघ या संस्थेतर्फे गेले वर्षभर जे लोकमान्य पुण्यतिथी शताब्दीनिमित्त कार्यक्रम चालू होते त्याची सांगता करण्यासाठी आज आपण एकत्र आलो आहोत. लोकमान्य म्हटल्यानंतर नुसतं कोणी बाळ गंगाधर टिळक असं म्हणत नाही, आपण लोकमान्य टिळकच म्हणतो. गेले वर्षभर संस्थेने त्या विषयात वेगवेगळे कार्यक्रम आखले होते. त्या कार्यक्रमातलं अखेरचं पुष्प म्हणून आज 1 ऑगस्ट रोजी जेव्हा आम्ही विचार केला की आपल्याला एक कार्यक्रम करायचा आहे, परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये या कार्यक्रमासाठी आपल्या मैदानावर काही कोणी येऊ शकणार नाही, पण तरी पण लोक हा कार्यक्रम ऐकतील असा जर विचार केला तर आपले वक्तेही तेवढेच खास असले पाहिजेत. आणि म्हणून मग आमच्यासमोर जी 2 नावं आली ते म्हणजे डॉक्टर विनयजी सहस्रबुद्धे आणि डॉक्टर दीपक टिळक. या दोन्ही विचारवंतांनी अतिशय लगेच आम्हाला मान्यता दिली आणि आपले अमूल्य विचार आमच्यासमोर मांडले. त्यामुळे सुरुवातीलाच मी त्यांच्याबद्दल आमचं ऋण व्यक्त करतो. आपण सगळ्यांनी विनयजींचं विचार ऐकलेच आहेत. विनयजी हे कृतिशील आणि विचारशील व्यक्ती आहेत हे त्यांचं भाषण ऐकूनच आपल्याला लक्षात येतं. कारण लोकमान्यांच्या विषयाबद्दल बोलताना एक 25 ते 30 मिनटात त्यांच्या जीवनाचा पूर्ण आराखडा समोर मांडणं
आणि त्यांची जी भूमिका होती ती समोर मांडणं हे किती कठीण काम आहे हे ज्यांनी त्या विषयाचा अभ्यास केला असेल त्यांनाच कळेल. एकंदर बोलताना विनयजींनी सांगितलं की स्वदेशी, स्वभाषा, स्वराज्य आणि टिळकांच्या ज्या काही विचार शृंखला होती त्या विचार शृंखलेमध्ये त्यांनी हे सगळ्या गोष्टी अतिशय कुशलपणे आपापल्या कार्यात कशा वापरल्या आणि त्याचा त्यांनी उपयोग कसा करून घेतला हे विनयजींनी अतिशय सोप्या भाषेत आपल्यासमोर मांडलं. जर पुढे जाऊन एखाद्याला लोकमान्यांबद्दल थोडक्या वेळात त्यांच्या जीवनाचं सार समजून घ्यायचं असेल तर मला वाटतं विनयजींचं हे भाषण परत परत ऐकावं, तर या सगळ्या गोष्टी अतिशय छानपणे आपल्या लक्षात येतील असं नक्की नमूद करायला आवडेल. त्यांच्या गीतारहस्य या ग्रंथाबद्दल बोलताना विनयजी एवढंच म्हणतात की कर्मयोग म्हणजे काय असावं हे त्यांनी गीतारहस्यात दाखवून दिलं, कारण समाजात निर्माण झालेली निष्क्रियता घालवून तिथे समाज पूर्णपणे क्रियाशील व्हावा यासाठी करण्याचं काम म्हणून गीतारहस्य लिहिलं असं टिळक म्हणतात आणि हे त्यांनी आपल्याला छानपणे समोर आणलं. शिक्षण विषयात त्यांनी काम केलं, राजकारण विषयात काम केलं, समाजकारणात काम केलं. समाजाला एकत्र आणण्यासाठी 2 मोठे कार्यक्रम सुरुवात केले, एक तर गणेश पूजन ज्याला म्हणता येईल असं आणि शिवजयंती. आज आपण जो गणेशोत्सव साजरा करतो त्याची मूल भूमिका टिळकांनी मांडली आणि ती मूलभूमिका समाजाला एकत्र आणण्यासाठी होती याचं वारंवार स्मरण करून देणं आवश्यक आहे असं या निमित्ताने नमूद करावं असं वाटतं. हे भाषण ऐकल्यानंतर जेव्हा डॉक्टर दीपक टिळकांनी आपले विचार मांडायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी अतिशय छानपणे सांगितलं की टिळक ही व्यक्ती नसून तो विचार आहे. टिळक विचार आणि टिळक विचार म्हणजेच चरित्र आणि चारित्र्य. टिळकांचे विचार किती प्रगल्भ होते आणि त्यांनी किती विषयात आपले हात घातले या विषयासंबंधी डॉक्टर टिळकांनी अतिशय छानपणे सांगितलं आणि त्यांनी हे असं म्हटलं की टिळकांना समजून घ्यायचं असेल तर नुसतं राजकारण नाही, नुसतं समाजकारण नाही, त्यात अर्थकारण पण आलं, सगळ्यांना बरोबर घेऊन त्याची कृतिशीलता पण आली आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे टिळक आणि म्हणजे टिळक चरित्र हे आपल्याला अतिशय समजून घेणं आवश्यक आहे. या दोन्ही व्यक्त्यांचं भाषण ऐकल्यानंतर असा एक मनात विचार येतो की 100 वर्ष झाली तरी पण एखाद्या व्यक्तीच्या विचाराबद्दल विचार करण्यासाठी जेव्हा इतकी माणसं एकत्र येतात, त्या विषयासाठी ऐकायला जेव्हा एकत्र माणसं येतात, त्याचा अर्थ त्या माणसाचे विचार किती थोर असतील आणि नुसते थोर असतील असं नाही, ते प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी घेतलेल्या कृती किती महत्त्वाच्या असतील याचा खरंच परत परत विचार करावा असं वाटतो. या निमित्ताने मी पण थोडंसं वाचायचा प्रयत्न केला, कारण सध्या या निमित्ताने वेगवेगळे लेख येत आहेत, वेगवेगळे पुस्तकं समोर येत आहेत. तर माझ्या वाचनात एक पुस्तक आलं ते आहे ट्रायल ऑफ टिळक. ज्या प्रसिद्ध खटल्यामध्ये टिळकांना देशद्रोहाबद्दल 6 वर्ष मंडालेत जायची शिक्षा झाली त्या खटल्याचं शब्दशः वर्णन या पुस्तकात झालेलं आहे. आणि हे पुस्तक वाचताना खरंच असं लक्षात येतं की टिळक जे LLB झाले ते वकील होण्यासाठी नाही झाले, परंतु वकिलीचा अभ्यास करून आपलं राजकारण आणि समाजकारण पूर्ण देशासमोर कसं आणावं यासाठी त्यांनी वकिलीच्या अभ्यासाचा उपयोग केला. हे पुस्तक खरंच वाचनीय आहे आणि त्याबद्दल थोडीशी माहिती आपल्याशी शेअर करावी असं वाटलं म्हणून मी थोडंसं आणखीन त्यातले संदर्भ आपल्यासमोर देतो. ही जी काही केस झाली त्या खटल्याची सुरुवात झाली सोमवार दिनांक 13 जुलै 1908 रोजी. सोमवार होता, सोमवारी सकाळी केसची सुरुवात झाली. सोमवार ते शुक्रवार 5 दिवस कोर्टाचं काम चालू होतं. शनिवार रविवार बंद आणि परत सोमवार मंगळवार बुधवार म्हणजे 22 जुलैपर्यंत या खटल्याचं कामकाज पूर्ण झालं. 13 जुलै ते 15 जुलै या 3 दिवसात सरकार पक्षातर्फे आरोप मांडणं आणि त्यासाठी लागणारे विटनेसेस समोर आणणं हे काम झालं. आणि 15 जुलैला बुधवारी दुपारी 1:30च्या सुमारास टिळकांनी आपले विचार मांडायला सुरुवात केली. आणि हे विचार मांडता मांडता तो बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि पुढल्या आठवड्यातला सोमवार, मंगळवार, बुधवार म्हणजे 22 तारखेपर्यंत टिळक सलग 21 तास आपला विचार मांडत होते. काय बरं असेल हा विचार हे ऐकण्यासाठी खरंच ते पुस्तक वाचणं आवश्यक आहे, कारण त्या पुस्तकात इतके प्रश्नोत्तरं आणि इतक्या ठिकाणच्या गोष्टी आहेत. त्या जजनी केलेलं आपलं नोटिंग आहे की ते वाचून खरंच मन थक्क होतं. एखाद्या विषयात आपलं लिखाण समाजापुढे कसं आणायचं आणि त्या लिखाणाचा वापर कसा करून घ्यायचा इतका थोर विचार आणि इतका क्रांतिकारक विचार खरंच टिळकांसारखा कोणी केलेला नसेल. त्यातली एकच गोष्ट जाता सांगायची वाटते की 22 जुलैला हा खटला संपला. रात्री
लोक भरपूर बाहेर जमलेले होते, सरकारलाही कल्पना होती आणि जर टिळकांना शिक्षा झाली हे बाहेर कळलं तर बाहेर गदारोळ होईल हे लक्षात घेऊन त्यांना मागच्या दारांनी रात्री 10-10:30 बाहेर काढलं गेलं. पण तरी पण लोक तिथेही उभे होते आणि त्यानंतर पुढले काही दिवस पूर्ण मुंबई तर झालीच, परंतु पुष्कळ ठिकाणी प्रचंड गदारोळ झाला की ज्या टिळकांच्या बाजूनी लोकांनी आंदोलनं केली, सरकारचा निषेध व्यक्त केला वगैरे वगैरे. याच्यात बऱ्याचशा गोष्टी टिळकांनी मांडल्या, पण त्यातली एक गोष्ट खास नमूद करावीशी वाटते. त्यातल्या एका वाक्याला त्यांना वकिलाने असं विचारलं की तुम्ही सरकारवर टीका करताय, मी तुमचा सरकारला विरोध आहे. तर टिळक म्हणले नाही, सरकारवर नाही, मी त्यांच्या अधिकाऱ्यांवर मी टीका केलेली आहे. त्याच्यावर पुढचा प्रश्न असा होता की सरकार म्हणजे अधिकारी, तुम्ही अधिकाऱ्यांवर टीका केली म्हणजे सरकारवर टीका केली, हाऊ कॅन अ गव्हर्नमेंट एक्झिस्ट विदाउट ऑफिशियल्स. आणि तडक टिळकांनी उत्तर दिलं की आपल्या घरात भरपूर खोल्या असतात, पण खोल्या म्हणजे आपलं घर नसतं. मला वाटतं एखाद्या केस चालू असताना इतकं सहजपणे साधी गोष्ट पण इतक्या प्रगल्भपणे मांडणं, ही गोष्ट टिळक या व्यक्तीलाच फक्त जमू शकते. नची केळकरांनी जो खटला 22 जुलैला संपला, त्याच्यानंतर हायकोर्टात परत एक अपील झालं, त्याचा निर्णय ऑगस्टला आला. या पूर्ण खटल्याचं निवेदन जे होतं त्याचं नोटिंग लोकांनी आपणहून केलं होतं आणि या खटल्याची पहिली म्हणजे खटल्याची पूर्ण पार्श्वभूमी सांगणारं पुस्तक या रूपाने सप्टेंबर 1908 रोजी प्रकाशित झालं. काय स्पीड आहे बघा. 13 जुलै ते 22 जुलै खटला झाला, ऑगस्टमध्ये त्या खटल्यावर अपील होऊन त्याचा निर्णय झाला आणि 15 सप्टेंबर 1908 रोजी नची केळकरांनी ते पुस्तक रूपाने पूर्ण खटल्याचं पुस्तक प्रकाशित केलं. देशाचं दुर्दैव म्हणा की 1908 नंतर त्याची दुसरी आवृत्ती काढायला 1986 साल उजाडलं. 1986 साली त्यावेळच्या सरकारने 1 ऑगस्ट रोजी पब्लिकेशन डिपार्टमेंटने याची दुसरी आवृत्ती पब्लिश केली. मला माहिती नाही तिसरी आवृत्ती झाली की नाही, परंतु जे विषय समोर समाजाचे यायला पाहिजेत आणि ज्या लोकांना समाजकारण, कायदा आणि याच्यात कसं वागावं हे ज्यांना शिकायचं असेल त्यांनी माझ्या दृष्टीने हे पुस्तक अवश्य वाचावं. आपण थोडा त्रयस्थपणे जर टिळकांच्या भूमिकेचा आणि त्यांनी केलेल्या कार्याचा विचार केला तर 1-2 गोष्टी समोर येतात आणि तिथे मला आर्य चाणक्यांची आठवण होते. आर्य चाणक्यांनी एका ठिकाणी असं म्हटलं आहे आणि तो संस्कृत मंत्र असा आहे की सुखस्य मूलम धर्मः, धर्मस्य मूलम अर्थः, अर्थस्य मूलम राज्यः, राज्य मूलम इंद्रिय जयः. म्हणजे धर्म हे सुखाचं मूळ आहे आणि धर्म म्हणजे नीती आणि कर्तव्य. धर्माचं मूळ संपत्ती आहे, राज्याचं स्थैर्य हे राज्यातील संपत्तीचे मूळ कारण आहे आणि स्वतःच्या इंद्रियांचा मनोविकारांवर नियंत्रण ठेवणे हेच राज्यकारभाऱ्यांचे मुख्य कर्तव्य आहे. आपण जरा विचार केला की टिळकांनी केलेल्या सर्व कार्याचं जर आपण विचार केला, मूल्यमापन वगैरे करणं आपल्यासारख्या माणसांना शक्यच नाही, पण आपण जर विचार केला तर या 4 वाक्यामध्ये जे चाणक्यांनी सांगितलं होतं ते पूर्ण टिळकांचं जीवन आहे असं मला वाटतं. अशी व्यक्ती गेल्यानंतर साहजिकपणे त्यांच्या स्मरणार्थ मुंबईत, महाराष्ट्रात आणि खरं तर देशात अनेक संस्था सुरू झाल्या. त्यातलीच लोकमान्य सेवा संघ ही एक संस्था. गेले 97 वर्ष अविरतपणे टिळकांचा विचार आणि टिळकांचे आचार हे समाजापुढे आणणं हे काम लोकमान्य सेवा संघ अविरतपणे करत आहे. थोडंसं अभिमानाने असं म्हणता येईल की अशा केलेल्या कार्याला समाजाचा किती पाठिंबा असतो हे अनपेक्षितप्रमाणे आम्हाला मागच्या सप्टेंबरमध्ये पाहायला मिळालं, जेव्हा संस्थेच्या 100व्या गणपती उत्सवानिमित्त देशाचे पंतप्रधान आपणहून सांगून इथे येऊन गणपती दर्शन घेऊन गेले आणि टिळकांच्या स्मृतीला अभिवादन करून गेले. आम्ही याला असं मानतो की पूर्ण देशाने आम्हाला आशीर्वाद दिला की तुम्ही काम चांगलं करताय, असंच करत राहा. अशा अनेक संस्था आहेत की ज्या टिळकांचं नाव घेऊन स्थापन झाल्या आहेत, त्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत. थोडासा शेवटी असा विचार येतो की समाजात काम म्हणजे काय असतं? संस्थेची इमारत, संस्थेत असलेली माणसं का संस्था करत असलेलं काम? मला वाटतं आपण सगळ्या संस्थांनी हा एक विचार करणं आवश्यक आहे की आपण ज्या कार्याकरता एकत्र आलो आहे त्या कार्यासाठी आपण काय काम करतो आहे, त्या कार्याचा समाजावर काय परिणाम होतो आहे. आणि जर टिळकांच्या पुण्यतिथीच्या शताब्दीनिमित्त होणाऱ्या भाषणमाला, येणारे विचार, वाचणारी पुस्तकं या सगळ्याचा उपयोग जर समाजातील 50% लोकांनी जरी कार्यप्रवृत्त होण्यासाठी झाला तर मला वाटतं
टिळकांच्या आत्म्याला प्रचंड शांती मिळेल. बऱ्याच वेळा असं वाटतं की आपल्याला बोलण्यात आनंद असतो, पण आचार, विचार आणि कृती या तिन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतील तेव्हा टिळक निर्माण होतात. मला वाटतं आपण सर्व संस्थांनी या गोष्टी आपण कशा एकत्र आणू, टिळकांचे विचार आपण पुढे कसे नेऊ आणि टिळकांच्या कृती आपण अंमलात कसे आणू याचा विचार करून जर आपण पुढे गेलो तर मला वाटतं काहीतरी आपण त्या नावाने आपण संस्था केली आहे त्या नावाला आपण जागरूक राहिलो असं म्हणता येईल. पुष्कळदा असं होतं की अरे टिळक तर काय फारच मोठे होते, असं म्हणलं की आपलं काम संपतं. मी दुसऱ्या एखाद्याला पुढारी केला, दुसऱ्याला मोठा केला की मग मला बाजूला होता येईल अशी बऱ्याचदा भावना असते. पण मला वाटतं आपण आपापल्या क्षेत्रात काम करताना टिळकांचा एक जरी विचार करून आपल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे, निरलसपणे आणि समाजाच्या उपयोगी असं काम केलं तर ती टिळकांना वाहिलेली खरी नुसती शब्द पुष्पांजली नाही तर खरी पुष्पांजली होईल. आणि आजच्या निमित्ताने मी एवढंच म्हणेन की लोकमान्य सेवा संघातर्फे आम्ही सगळ्या समाजाला अशी प्रार्थना करतो की आम्ही या कामात नेहमीच कार्यरत राहणार आहोत. आमची 97 वर्ष पूर्ण झाली आहेत, अजूनही अनेक वर्ष ही संस्था काम करत राहील. हे काम करण्यासाठी समाजाचं बळ आम्हाला आवश्यक आहे. समाज आम्हाला ते वेगवेगळे देत असतो. जेवढी जमेल तेवढी टिळकांच्या कार्याबद्दल आस्था बाळगून तसं कार्य करत राहा आणि या सगळ्या कार्यात आमची संस्था जे काम करते तर आम्हालाही मदत करा. एवढंच सांगून आज आपण जे सर्व इथे हे कार्यक्रम ऐकण्यासाठी आपापल्या घरात जमलात, कारण बऱ्याच वेळा असं असतं की एखादा कार्यक्रम संपला की आता लोक उठून घरी जाणार अशी आपली कल्पना असते. पण आता करोनामुळे असं झालं आहे की आपापल्या घरीच आपण आहात, पण तरी पण हा कार्यक्रम ऐकण्यासाठी आपण अतिशय शांतपणे बसून सर्व कार्यक्रम ऐकलात आणि या कार्यक्रमाचा विचार केलात. आणि या कार्यक्रमावर नुसता विचार करून नाही पण आपण आपल्या आचारात ते आणाल अशी आम्हाला खात्री आहे. एवढी देवाची प्रार्थना करून हा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करतो. सर्वांना धन्यवाद. सर्वांना सप्रेम नमस्कार.